क्रिकेटच्या रसिकांना पाहायला मिळतोय. शेवटची मॅच, अंतिम सामना, बाजी कोण मारणार याकडे तमाम क्रिकेटच्या रसिकांच्या नजरा लागून आहेत. मैदानाच्या आतमध्ये अगदी आपण पाहतोय न्यू बॅटर पोहोचताना आपल्याला पाहायला मिळतो आहे. भैया खर्डे मारा करण्यासाठी गोलंदाज तयार. यावेळेला डीप फाईन लेगच्या दिशेला डिक्लेरेशन झोन, धावा मिळतील 2 आणि 2 धावांच्या साहाय्याने स्कोर कार्ड अगदी आपण पाहतोय खातं खोललं जात आहे. ओमकार उदावंत आणखीन एक विकेट जरी घेतली तरी या पैलवान साहेबराव चिकणे, पैलवान विजयदादा चिकणे, पैलवान साम्राज्य टाकळी ढोकेश्वर यांच्या माध्यमातून 500 रुपयांचं कॅश प्राइज ओमकार उदावंतसाठी दिले जाणार आहे. एका विकेटसाठी 500 रुपये अगदी आपण पाहतोय. सन्माननीय मंगेश लंके आपण उपस्थित झालात, आपलं देखील मनापासून स्वागत. मिस टाइम आणि मैदानाच्या आतमध्ये कॉटन बोल्ड विकेटचं होतंय पतन. दुसरा धक्का, आणखीन एक यश मिळतंय ओमकार उदावंत यांना. एक और टपका. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे पठारवाडी गावचे युवा उद्योजक माननीय श्री अभिभैया सुपेकर यांची बळीची टाळी. ओमकार उदावंत हे नाव झळकताना पाहायला मिळतंय लोकनाथ चषकामध्ये. काय गोलंदाजी करतोय ओमकार. पहिल्या षटकामध्ये 2 विकेट घेतल्यात आणि या विकेटसाठी देखील पैलवान विजयदादा चिकणे आणि पैलवान साहेबराव चिकणे, पैलवान साम्राज्य टाकळी ढोकेश्वर यांच्या माध्यमातून 500 रुपयांचं कॅश प्राइज ओमकार उदावंतसाठी दिले जातील. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये जे करायचंय ते आजच करायचंय. आज नाही तो फिर कल कभी नाही. आजच करायचंय. जिंकणारी टीम सेमीफायनल मध्ये आहे, पराजित होणारी टीम खरं तर क्रिकेटच्या स्पर्धेच्या बाहेर पडेल. 3 संघ झालेत जे सेमीफायनल मध्ये उद्या खेळणार आहेत, परंतु चौथी टीम कोणती आहे येणारा वेळ नक्कीच सांगून जाईल. त्यामुळे प्रत्येक जण आपलं 100% देण्याचा प्रयत्न करेल. काय मॅच नक्कीच झाल्या, प्रत्येक मॅच रंगतदार, प्रत्येक सामना रोमहर्षक रंगताना आपल्याला पाहायला मिळाला. आमच्या दीपकदादा परंडवाळे यांनी रंगत आणखीन वाढवली. खरं तर पारितोषिकांची प्रचंड मोठी बरसात उधळण त्यांनी केली. 2 वरती 2 गडी बाद आहेत. ओमकार उदावंत षटक क्रमांक अगदी आपण पाहतोय. पहिलं टाकत असताना आपल्याला जो पाहायला मिळतोय 2 विकेट पहिल्या षटकात घेतल्या गेलेल्या आहेत. आकाश बोंबे हे महत्वाचं अगदी आपण पाहतोय षटक खेळून काढत असताना स्ट्राईक इन वरती उभा आहे. अर्धशतक पूर्ण झालं तर सन्माननीय रावसाहेब वराळ यांच्या माध्यमातून 3000 रुपयांचं पारितोषिक अर्धशतकासाठी. आज थांबायचं नाही, आज पारितोषिकांची उधळण करायची. पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये उद्या आपल्याला खेळायचंय आणि आपण पाहतोय सन्माननीय रावसाहेब तात्या वराळ क्रिकेटचे फार मोठे चाहते आहेत. अनेक मैदानावरती नक्कीच आल्यानंतर खेळाडूंवरती बक्षिसांची उधळण करतायत. आता त्यांची टीम मैदानाच्या आतमध्ये खेळते. अर्धशतकासाठी तब्बल 3000 रुपयांचं पारितोषिक रावसाहेब तात्या वराळ यांच्या माध्यमातून. मारा करण्यासाठी गोलंदाज सज्ज. हो, यावेळेला एक्सप्रेस बॉल, तेज तर्रार चेंडू. 2 धावा धावफलकावरती आहेत. काय दीपक दादा षटकार हॅट्रिक. यस, 500 रुपये दीपक दादा परंडवाल यांच्या माध्यमातून देखील अर्धशतकासाठी. म्हणजे तब्बल 3500 रुपयांचं पारितोषिक असेल अर्धशतक एखादा खेळाडू पूर्ण करत असेल तर. 2 वरती 2 गडी बाद आहेत. ओमकार उदावंत महत्वाचं षटक हाताळत असताना षटक क्रमांक पहिलं मार्गस्थ आहे. वेताळ बाबा क्रीडांगण निघोज या ठिकाणी चालू आहे हा टेनिस बॉल क्रिकेटचा सोहळा. ओ, वाईड यॉर्करचा उपयोग त्या ठिकाणी अगदी आपण पाहतोय. निर्णय 3ऱ्या पंचांकडे वाईड चेक केला जाईल. खरं तर 3रे पंच त्या ठिकाणी अगदी आपण पाहतोय ऍक्टिव्ह होताना पाहायला मिळतील. यस, चेंडूचा टप्पा चेक केला जाईल. रेषेच्या बाहेर आहे का, खेळपट्टीच्या बाहेर आहे का, त्या ठिकाणी अगदी आपण पाहतोय 3रे पंच कार्यरत होताना आपल्याला जे पाहायला मिळत आहे. आकाश बोंबे यांच्या प्रत्येक षटकारासाठी विजयदादा निश्चित यांच्या माध्यमातून 200 रुपयांचं कॅश प्राइज. पारितोषिकांची प्रचंड मोठी बरसात, पारितोषिकांची प्रचंड मोठी उधळण खरं तर वेताळबाबा स्टेडियमवरती होताना पाहायला मिळते. खूप महत्वाची मॅच दोन्ही टीमसाठी. पैलवान साम्राज्य टाकळी ढोकेश्वर
आणि त्यांच्या विरोधात पाटील फायटर्स नो बॉल. अगदी आपण पाहतोय पंचांचा इशारा येताना जो पाहायला मिळतोय आणि पुढचा चेंडू असेल फ्री हिट. संपूर्ण टेनिस बॉल क्रिकेट विश्वाचं लक्ष खरं तर या स्पर्धेकडे लागून आहे. तालुक्यात खरं तर एक चांगलं आयोजन आणि नियोजन निगोजकरांनी केलं. पहिलवान सुभाष वराळ पाटील अध्यक्ष धर्मरक्षक प्रतिष्ठान यांच्या माध्यमातून अगदी आपण पाहतोय त्यांच्या मित्र परिवाराच्या वतीनं मात्र केलं गेलेलं आयोजन. मग ते आमचे पहिलवान लहूदादा निश्चित असतील, पहिलवान विलास वराळ असतील, आमचे स्वप्नीलजी आतकर असतील. खरं तर अनेक युवक सातत्यानं पहिलवान सुभाष वराळ पाटील यांच्या पाठीमाग आणि हे सुंदर आयोजन तुम्ही पाहतायत या क्रिकेटच्या स्पर्धेचं. षटक क्रमांक 1 चा खेळ या ठिकाणी संपताना पाहायला मिळतोय. 3 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. आणि आता षटक क्रमांक 2 टाकण्यासाठी जुन्नर तालुक्यातील नारायणगाव गावचा सितारा राजू पाटे बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज होताना जो पाहायला मिळतो आहे. अनेक स्पर्धा आपल्या दर्जेदार परफॉर्मन्सनं राजू पाटेनं गाजवलेल्या आहेत. पाहायचंय कामगिरी कशा प्रकारे करतोय राजू पाटे. जुन्नर प्रीमियर लीगच्या पाठीमागच्या 3ही सिरीज जर पाहिल्या तर या राजू पाटेनं घेतलेल्या आहेत. यावर्षी एनबी ट्रॉफीची सिरीज देखील नक्कीच जिंकली. बाईक घेऊन नारायणगाव मध्ये नक्कीच आला. खरं तर तो राजू पाटे बॉलिंग ट्रॅक वरती आहे. ओ चेंडूचा उसळी नक्कीच चेंडूने घेतली. त्या ठिकाणी अगदी आपण पाहतोय यष्टरक्षकाच्या हातात चेंडू जाताना जो पाहायला मिळतोय. विकेट घेतली तर अगदी आपण पाहतोय 500 रुपयांचं कॅश प्राइज संघ मालक सन्माननीय विजयदादा चिकणे पहिलवान आणि त्याचबरोबर पहिलवान साहेबराव चिकणे यांच्या माध्यमातून 500 रुपयांचं कॅश प्राइज. राजू पाटेसाठी देखील पारितोषिक नक्कीच राहील. 3 वरती 2 गडी बाद आहेत. यावेळेला ऑन साइडच्या दिशेला फटका खेळून काढला. शतरक्षक चेंडूवरती येताना जो पाहायला मिळतोय प्राप्त केली जाईल ती सिंगल. धावफलकावरती धावा आहेत त्या 4 धावा 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. संग्राम पोखरकर एका बाजूला, आकाश बोंबे अगदी आपण पाहतोय स्ट्राईक एंड वरती आहे. आकाश बोंबे वरती देखील पारितोषिक लागली जात आहेत. आज पारितोषिकांची प्रचंड मोठी उधळण खेळाडूंवरती होताना पाहायला मिळते. प्रीमियर लीग स्वरूपाची क्रिकेटची स्पर्धा म्हटलं की संघ मालक खूप महत्वाचा दुवा असतो. आणि संघ मालकांच्या वतीनं स्वतः संघ मालक या ठिकाणी उपस्थित राहत आहेत, पारितोषिकांची उधळण करतायत, ते खूप महत्वाचं अगदी आपण पाहतोय. भव्य दिव्य स्वरूप या क्रिकेटच्या स्पर्धेचं अगदी आपण पाहतोय. प्रत्येक जण कौतुक करतोय या स्पर्धेचं. यावेळेला चेंडू सीमारेषेच्या बाहेर पाठवून दिला. 6 धावांसाठी षटकार. 6 धावा. फटका असा धुवाधार. हा गेला षटकार. पहिलवान सुभाष शेठ वराळ यांचा खतरनाक षटकार. पायामध्ये चेंडू टाकला होता. फ्लिकचा एक लाजवाब षटकार त्या ठिकाणी प्राप्त केला गेला. आणि येतोय षटकार. धावफलक 10 वरती जाऊन पोहोचताना पाहायला मिळत आहे. संघ मालकांच्या वतीनं 200 रुपयांचा कॅश प्राइज. रावसाहेब तात्या वराळ, भास्कर भाऊ वराळ, भास्करांना उचाळे प्रत्येक षटकारासाठी 200 रुपयांचा कॅश प्राइज आहे. राजू पाटेक लोअर फुल टॉस. पुन्हा एकदा गुडघा टेकलाय, षटकार ठोकलाय. स्क्वेअर लेग बॉर्डर लाईन सीमा पार. दणदणीत षटकार. फटका असा धुवाधार. हा गेला षटकार. पहिलवान सुभाष शेठ वराळ यांचा खतरनाक षटकार. रावसाहेब तात्या वराळ, भास्कर भाऊ वराळ, भास्करांना उचळे यांच्या वतीनं प्रत्येक षटकाराला 200 आणि आकाश बोंबेसाठी विजयदादा निश्चित यांच्या वतीनं देखील 200 रुपयांचं कॅश प्राइज या षटकारासाठी. राजू पाटे सारख्या आयकॉन वरती आकाश बोंबे तुटून पडताना आपल्याला पाहायला मिळतोय. 16 वरती धावफलक नेऊन ठेवलंय. ओव्हर क्रमांक 2 प्रगतीपथावरती जारी आहे. प्रत्येक विकेट साठी देखील 500 रुपयांचं कॅश प्राइज आहे. लेंथ बॉल अगदी आपण पाहतोय. बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. आकाश बोंबे स्वतःवरती नाराज त्या ठिकाणी होत असताना ऑन साइडच्या दिशेला फटका खेळायचा होता. चेंडू अगदी आपण पाहतोय वेगवान झपकन यष्टरक्षकाच्या हातात निघून गेला. आणि आता मात्र डॉट बॉल प्रस्तुत केला. त्या ठिकाणी कमबॅक केले राजू पाटेनं. मोठमोठाले खेळाडू डगमगत नाहीयेत. दबाव अगदी आपण पाहतोय जुगारून देतात. हे नेहमीच आपण पाहिलेलं आहे. राजू पाटे बरचसं क्रिकेट खेळलंय आणि सुंदर कमबॅक. आणखीन एक डॉट बॉल राजू पाटे त्या ठिकाणी टाकताना पाहायला मिळतोय. 16 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये धावफलकावरती आपण पाहतोय. ओमकार उदावंत आता षटक हातामध्ये घेताना पाहायला मिळेल.
8ची सरासरी 16 धावा. आवाजच एवढा दणदणीत आहे अगदी आपण पाहतो एक संपूर्ण मैदानावरती. आम्ही पलीकडच्या बाजूला गेल्यानंतर तो आवाज ऐकला. झाडावरती पूर्णपणे कर्ण आहेत आणि या खर तर एक वातावरण निर्मिती जबरदस्त या ठिकाणी केली गेली. ओमकार उदावंत षटक क्रमांक अगदी आपण पाहतोय 3 टाकण्यासाठी सज्ज आहे. संग्राम पोखरकर स्ट्राईक एंड वरती खेळताना पाहायला मिळतोय. महत्वाचं षटक जारी. यावेळेला पुन्हा एकदा फ्लिक केला चेंडू. डीप फाईन लेगच्या दिशेला चेंडू सुसाट वेगा सीमारेषा गाठताना पाहायला मिळतोय. धाव संख्या घेईल आकार. चेंडू सीमा पार. खणखणीत चौकार. 4 रन. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. हॉटेल कोळीवाडा मळगंगा चिकन मटन सेंटर निघोज. प्रोप्रायटर शैलेश शेट राऊत व विलास शेट वराळ यांचा सणसणीत चौकार. संग्रामच्या बॅटच्या बात्यातून आता आक्रमक फटके बाहेर पडायला लागले. डीप फाईन लेगला चेंडू सुसाट वेगात सीमारेषा गाठताना पाहायला मिळाला. यावेळेला अगदी आपण पाहतोय बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. डॉट बॉल येतोय. निर्धाव स्वरूपाचा चेंडू येताना जो पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा ऑन साइडच्या दिशेला दिशा द्यायची होती. एक निर्धाव चेंडू येताना जो पाहायला मिळतोय. 20 रन लॉस ऑफ 2 विकेट. षटक क्रमांक चालू आहे. ते 3रं ओमकार उदावंत हे महत्वाचं षटक टाकत असताना आपण पाहतोय. आकाश बोंबे 8 चेंडू 12 वरती खेळताना पाहायला मिळतोय. संग्राम पोखरकर 4 चेंडूंचा सामना केलाय 5 वरती मैदानाच्या आतमध्ये खेळताना पाहायला मिळतोय. पाटील फायटर्स खर तर फायटिंग प्रत्येक जण करणार आहे. आजचा दिवस आपल्या नावावरती करण्यासाठी यावेळेला आपण पाहतोय कव्हर पॉइंटला चेंडूला खेळून काढला. धीरज गायकवाड चेंडूवरती पोहोचताना आपण पाहतोय चांगलं कलेक्शन. त्यानंतर केली गेलेली फेकी. 1 धाव धावफलकावरती ऍड होताना पाहायला मिळेल. 21 धावा धावफलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये ओव्हर क्रमांक 3चा खेळ मार्गस्थ असताना आपण पाहतोय. एक एक चेंडू महत्वाचा. एक एक धाव खूप महत्वाची. निघोज नगरी क्रिकेट रसिकांनी फुलून गेली आहे. खरं तर दर्शक अतिशय दूरवरून आलेत. उद्या असेल समारोपाचा दिवस. उद्या असेल अंतिम दिवस. क्रिकेट रसिकांना उद्या देखील तुम्ही बहुसंख्येने उपस्थित राहा. अगदी आपण पाहतोय तुमचं मनोरंजन झाल्याशिवाय या मैदानावरती राहणार नाहीये. कालची शेवटची मॅच आठवली तर 1 बॉल 4 पर्यंत मॅच आली होती आणि त्यानंतर मात्र बाळा शिंदेने चौकार ठोकला आणि मजा आलती या मॅच मध्ये. यावेळेला अगदी आपण पाहतोय कव्हरच्या दिशेला फटका. झेल टिपला जातोय डीप एक्स्ट्रा कव्हरला आणि फलंदाज होतोय बाद. एक और टपका. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे पठारवाडी गावचे युवा उद्योजक माननीय श्री अभिभैया सुपेकर यांची बळीची टाळी. थँक्यू थँक्यू. रील स्टार शुभम गरुड यांचं देखील आगमन या ठिकाणी होत आहे. मनापासून स्वागत. हार्दिक हार्दिक स्वागत. खरं तर प्रत्येकाची पावलं या क्रीडांगणाकडे ओढावत असताना आमच्या सोहेलबाई प्रत्येक हिशोब त्या ठिकाणी मात्र त्याची नोंद ठेवतायत. कुणी किती चौकार मारले, कुणी किती षटकार मारले, कुणाला किती पारितोषिक गेले, त्याची सगळी लेखणी टिप्पणी आमच्या सोहेलबाई करतात. त्यांचंही स्वागत असेल. दीपक शेटे सर सुंदर स्कोरिंग त्यांच्या माध्यमातून होताना पाहायला मिळते. आणि आता नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये अक्षय टावरे. बारामतीमधील मोरगाव आणि मोरगाव गावचा खरं तर हा सितारा आहे. महाराष्ट्र टेनिस बॉल क्रिकेटच्या अनेक मैदानं पिंजून काढली आहेत आणि व्यावसायिक क्रिकेट मोठ्या प्रमाणात खेळले अक्षय टावरेनं. आज आपल्या निघोज नगरीमध्ये आहे. पाहिजे कामगिरी कशा प्रकारे करतोय अक्षय टावरे. आयकॉन म्हणून विविध स्पर्धांमध्ये अक्षय टावरे उतरताना आपल्याला पाहायला मिळतो आणि आपल्या झुंजार फलंदाजीनं अनेक मैदानं गाजवली आहेत. तो अक्षय टावरे. आपण बार पाहायला मिळाला. चेंडूचा टप्पा पडल्यानंतर थोडीशी उसळी घेतली. शॉर्ट कव्हरला चेंडू खेळला. चेंडू निसटला आणि त्यानंतर ही सिंगल प्राप्त करत असताना अक्षय टावरे 22 धावा धावफलकावरती 3 गड्यांच्या मोबदल्यात ओव्हर क्रमांक 3 या ठिकाणी मार्गस्थ आहे. संग्राम पोखरकर 5 चेंडूंचा सामना केलाय. 6 वरती खेळतोय. अक्षय टावरे 1 बॉल 1 वरती त्या ठिकाणी खेळताना पाहायला मिळतोय. पंचांचं कौतुक करावं लागेल. खरं तर एवढे मोठमोठे आवाज करण्याचे आवाज त्यांच्या कानामध्ये नक्कीच घुसतायत, परंतु ठामपणे मैदानाच्या आतमध्ये उभं राहून त्या ठिकाणी अगदी आपण पाहतोय अतिशय सुरेख पंचगिरी आणि निर्णय आतापर्यंत असे दिलेत.
ओ चेंडू निसटताना पाहायला मिळतोय, सटकताना पाहायला मिळतोय. व्हाईट बॉल +2. संघ मालकांच्या वतीनं प्रत्येक षटकारासाठी 200 रुपयांचं कॅश प्राइज आहे. खरं तर आमचे संघ मालक रावसाहेब तात्या वराळ, भास्कर भाऊ वराळ, भास्करांना उचाळ यांच्या माध्यमातून आमचे तीनही पंच कौतुक खरं तर करावं लागेल. अक्षय निर्मल सर अनेक स्पर्धा नक्कीच कव्हर करतायत, खास करून मुळशी तालुका, प्रॉपर पुणे आणि अगदी आपण पाहतोय पुण्याच्या बाहेर जाऊन देखील अतिशय सुरेख पंचगिरी. यावेळेला पूल करायचा होता, फटका फसला. शतरक्षक चेंडूच्या खाली झेल टिपला जातोय. विकेटचं पतन होताना पाहायला मिळतंय. एक और टपका. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे पठारवाडी गावचे युवा उद्योजक माननीय श्री अभिभैया सुपेकर यांची बळीची टाळी. अक्षय निर्मल सर, समित जोशी सर आणि अक्षय मुरमुरे सर, चांगली पंचगिरी त्यांच्या वतीनं आपल्याला जे पाहायला मिळालेले आहे. 25 धावा 4 गाड्यांच्या मोबदल्यात 3 ओव्हरचा खेळ संपला. 18 चेंडूंचा खेळ संपला आणि आता 18 चेंडूंचा खेळ मैदानाच्या आतमध्ये बाकी असेल. झुंजार लढवई आमने सामने त्यांच्यातील क्रिकेट द्वंद्व रंगताना आपल्याला पाहायला मिळतंय. आजची सायंकाळ कोण आपल्या नावावरती करणार, प्रत्येक जणांच्या नजरा या क्रीडांगणाकडे लागून आहेत. खरं तर बेस्ट वर्सेस बेस्ट असा मुकाबला. एका बाजूला पाटील फायटर्स, माननीय श्री रावसाहेब तात्या वराळ, भास्कर भाऊ वराळ आणि या भास्करांना उचाळ यांच्या मालकीची टीम आहे. तर दुसऱ्या बाजूला अगदी आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये पहिलवान साम्राज्य टाकळी ढोकेश्वर, पहिलवान अमोल शेठ उगले, पहिलवान गणेश शेठ शिरतार, पहिलवान स्वप्नील शेठ चौधरी, पहिलवान विजयदादा चिकणे आणि पहिलवान साहेबराव चिकणे यांच्या मालकीची टीम आहे. 2008 साली आलेला IPL सर्वप्रथम संघ मालकत्व हा विषय क्रिकेटमध्ये आला आणि त्यानंतर मात्र आपण पाहतोय गाव तिथे प्रीमियर लीग ही संकल्पना खरं तर राबवली जाऊ लागली. IPL न सगळ्यांना वेळ लावलं. 25 धावा 4 गाड्यांच्या मोबदल्यात. ओव्हर क्रमांक 4 सागर शेटे. यावेळेला अगदी आपण पाहतोय पुन्हा एकदा कटचा फटका खेळला. पॉइंटला त्या ठिकाणी धीरज गायकवाड आहे. शतरक्षक अगदी आपण पाहतोय चांगलं कलेक्शन केलंय. धावफलकावरची धावा 25 4 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये आपण पाहतोय. क्रिकेट अनिश्चिततेने पुरेपूर भरलेला खेळ. शेवटचा चेंडू जोपर्यंत पडत नाही तोपर्यंत या खेळाची भविष्यवाणी कुणीही करू शकत नाही. असा असणारा हा खेळ क्रिकेट आणि तो रंगताना पाहायला मिळतोय निघोज नगरीमध्ये लोकनाथ चषक. या वेळेला कमी गतीने चेंडू टाकला होता, फ्रंट फुट वरती गेले, बॉटम हँडचा चांगला उपयोग, मनगटाचा हा फटका जातोय. अगदी आपण पाहतोय बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेला शानदार षटकार. फटका असा धुवाधार. हा गेला षटकार पहिलवान सुभाष शेठ वराळ यांचा खतरनाक षटकार. एका दिशेला झोकून दिला अक्षय टावरेनं आणि ताकद लावली स्क्वेअर लेगला. हा षटकार प्राप्त करत असताना या षटकारासाठी रावसाहेब तात्या वराळ, भास्कर भाऊ वराळ, भास्करांना उचाळे संघ मालक 200 रुपयांचं कॅश प्राइज. यावेळेला नो बॉल पंचांचा इशारा येताना जो पाहायला मिळतोय. उपस्थित होत आहे सन्माननीय संतोष शेठ गायके, आपलंही मनापासून स्वागत. प्रकाश शेठ शेळके आपण उपस्थित झालात, आपलं देखील मनापासून स्वागत. 32 धावा 4 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये स्कोर कार्ड वरती आपण पाहतोय सागर शेटे हे महत्वाचं षटक हाताळत असताना आपण पाहतोय. या वेळेला डॉट बॉल येताना जो पाहायला मिळतोय शॉर्ट स्टॉपला चेंडूला त्या ठिकाणी अडवलं जात आहे. विचारणा केली होती या अक्षय टावरे यांनी पंचांकडे. निर्धाव चेंडू येतोय, डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. 32 धावा 4 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये स्कोर कार्ड वरती सागर शेटे. बारामती यंगर संघामध्ये देखील सातत्यानं आपण पाहिलं अक्षय टावरेला खेळताना. कोलवर टप्प्याचा चेंडू अगदी आपण पाहतोय परफेक्ट यॉर्कर, परफेक्ट यॉर्कर त्या ठिकाणी. अनप्लेएबल डिलिव्हरी, बॅट उचलायला संधी देखील त्या ठिकाणी दिली नाही. अगदी आपण पाहतोय खरं तर पूर्ण बॅट स्विंग त्या ठिकाणी केली असती तर बॅटच्या पट्ट्यात चेंडू आला असता, परंतु त्या ठिकाणी खोलवर टप्प्याचा बुंद्यात टाकलेला चेंडू त्या ठिकाणी सागर शेटेचा. यावेळेला ऑन साइडच्या दिशेला पुन्हा एकदा फटका खेळून काढला. शतरक्षक डीप मधून चेंडू वरती, स्क्वेअर लेगचा शतरक्षक चेंडू वरती येताना पाहायला मिळतोय. सांघिक धावसंख्या पुढे जाऊन पोहोचताना आपल्याला पाहायला मिळते 33 वरती 4 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये चौथं षटक मार्गस्थ असताना आपण पाहतोय.
अक्षय टावरेवरती खरं तर टाकलेला विश्वास 7 बॉल 8 वरती तो नाबाद खेळताना पाहायला मिळतोय. मोठ्या फटक्यांची गरज असेल, एक सन्मानजनक स्कोर उभारावा लागेल मैदानाच्या आतमध्ये. यावेळेला ऑफस्टिकच्या जास्तीच बाहेर जाणारा चेंडू, व्हाईट बॉल आहे, खराब स्वरूपाचा चेंडू आहे. एक एक्स्ट्रा स्कोर कार्ड बरोबर पुन्हा एकदा जोडली जाते. 34 धावा 4 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. सागर शेटे हे महत्वाचं षटक हाताळत असताना अतुल पिसाळ स्ट्राईक इन वरती, अक्षय टावरे नॉन स्ट्राईक इन वरती आपल्याला खेळताना पाहायला मिळतोय. टार्गेट किती सेट केलं जात आहे 6 ओव्हर मध्ये, खूप महत्वाचं शेवटची मॅच आहे, अंतिम सामना आहे. यावेळेला अगदी आपण पाहतोय पुन्हा एकदा वाईडिश लॉंग ऑफला अगदी आपण पाहतोय एक चेंडू फीड केला जाईल. राजू पाटेच्या हातात फेकी पोहोचताना पाहायला मिळते. आतापर्यंत जी फिल्डिंग केली आहे, क्षेत्ररक्षण केले, नक्कीच कौतुकास्पद आहे. 4 षटकांचा खेळ संपला, 35 धावा. परंतु सोहेलभाई आपण पाहतो की 55 ते 60 पर्यंत स्कोर गेल्यानंतर देखील चांगली फायटिंग झालेली आहे या मैदानावरती. आता 35 झालेले आहेत आणि अजून 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे, 2 षटकांचा खेळ बाकी आहे. दोन्ही संघ समान ताकदीचे आहेत. मजा येईल या मॅच मध्ये शेवटपर्यंत. आणि आता गोलंदाजी मार्कवरती येतोय अक्षय गुंड. पारनेर तालुका काटवेडा गाव अक्षय गुंड अनेक स्पर्धा नक्कीच आपल्या दर्जेदार परफॉर्मन्सनं गाजवलेल्या आहेत. काटक शरीरयष्टी आहे, परंतु फलंदाजी करत असताना देखील अतिशय दूरवरचे फटके खेळतो. एक अष्टपैलू खेळाडू म्हणून खरं तर अक्षय गुंडची ओळख आहे. हे महत्वाचं षटक क्रमांक 5 घेऊन येत असताना आपण पाहतोय. जो जिंकणार आहे तो डायरेक्ट बक्षीस पात्र होणार आहे, म्हणजे कमीत कमी 31,000 रुपये त्यांना मिळणार आहेत. यावेळेला अगदी आपण पाहतोय मिड ऑफला चेंडू जाताना जो पाहायला मिळतोय, शतरक्षक चेंडूवरती पोहोचेल, एक धाव त्या ठिकाणी घेतली जाते. शेवटपर्यंत अगदी आपण पाहतोय या खेळाची भविष्यवाणी कुणीच करू शकत नाही. या खेळाचं नाव आहे क्रिकेट. ते काल देखील अनेक उलटफेर खरं तर पाहायला मिळाले. शेवटच्या सामन्यामध्ये 36 धावा धावफलकावरती 4 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. बॅटची काढा त्या ठिकाणी मात्र जी घेतली, एक कोणती धाव मिळणार नाहीये. डॉट बॉल येतोय. चांगली गोलंदाजी अक्षय करत असताना 2 चेंडू टाकलेत, फक्त 1 धाव त्या ठिकाणी मात्र जी खर्च केली. अक्षय टावरे 8 चेंडू 8 वरती खेळताना पाहायला मिळतोय. म्हणावी तशी धडाकेबाज फलंदाजी अजून अक्षयकडून जी पाहायला मिळत नाहीये. खरं तर मोठ्या अपेक्षा बाहेरच्या प्रेक्षकांच्या देखील असतात. एखादा आयकॉन ज्यावेळेस मैदानाच्या आतमध्ये उतरेल त्यावेळेस त्याच्याकडून मोठमोठ्याले फटके पाहायला मिळावे, त्याचा खेळ त्यानं दाखवावा. यावेळेला अगदी आपण पाहतोय पुन्हा एकदा ऑनसाइडच्या दिशेला फटका खेळला. डीप मधून शतरक्षक चेंडूवरती पोहोचताना पाहायला मिळेल. सिंगल घेतली, स्ट्राईक आपल्याकडे ठेवण्याचा प्रयत्न असेल अक्षय टावरेचा. आणि जल्लोष त्या ठिकाणी पाहायला मिळते. क्रॉसिंग चेक केली जाईल, नक्की बाद कोण आहे हे तिसरे पंच पडताळणी करतील. क्रॉसिंग झाली होती का, तिसरे पंच पडताळणी करतील. नक्की बाद कोण असेल याची पडताळणी तिसरे पंच करतील. टीम हाडल, टीम मीटिंग अगदी आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. अक्षय गुंडची चपळाई आपण पाहिली. कुणाला परतावं लागेल, अतुल पिसाळ की अक्षय टावरे याची पडताळणी करतायत तिसरे पंच. लोकनाथ चषक महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री, संवेदनशील उपमुख्यमंत्री म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं, लाडक्या बहिणींचा भाऊ एकनाथजी शिंदे साहेब, आणि त्यांच्या नावानं या चषकाचं आयोजन खरं तर केलं सुजितराव झावरे पाटील व धर्मरक्षक प्रतिष्ठानानं. पहिलवान सुभाष वराळ पाटील त्यांच्या सर्व सहकाऱ्यांना. आणि या एक सुपर डुपर हिट क्रिकेटची स्पर्धा खरं तर या तालुक्यात होताना पाहायला मिळते, निघोज नगरीमध्ये होताना पाहायला मिळते. डिसिजन इज पेंडिंग, काही क्षणात निर्णय आपल्यापर्यंत येईल. आणि निर्णय आलाय, अक्षय टावरे आउट. एक और टपका. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे पठारवाडी गावचे युवा उद्योजक माननीय श्री अभिभैया सुपेकर यांची बळीची टाळी.
धावफलकावरती नजर टाकूया. आयकॉनच्या तुलनेत आपल्या स्थानिक खेळाडूंनी देखील अतिशय जबरदस्त कामगिरी केली आहे तालुक्यातल्या खेळाडूंनी. हे देखील आपण पाहिलेलं आहे. तालुक्यात देखील अनेक खेळाडू अप्रतिम परफॉर्मन्स संपूर्ण स्पर्धेत त्यांनी दिलेला आहे. यावेळेला अगदी आपण पाहतोय मिड विकेटला फटका खेळून काढला, सिंगल घेतली आहे. एक धाव त्या ठिकाणी मात्र घेतली आहे. सांघिक धावसंख्या पुढे जाऊन पोहोचताना आपल्याला पाहायला मिळेल या सिंगलच्या सहाय्यानं. आलोचिक दरम्यानच्या काळामध्ये ज्यांचं आगमन या ठिकाणी होतं, या संघाचे संघमालक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पारनेर तालुक्याचे अध्यक्ष आणि जनतेच्या मनातील लोकप्रिय सरपंच मंडळ. एखाद्या गावाला जर आदर्श आणि शिकलेला सरपंच मिळाला तर गावचा कायापालट होऊ शकतो. त्याचे एक आदर्श उदाहरण अर्थात उपस्थित होत आहेत भास्कर अण्णा उचाळ यांचं आगमन या ठिकाणी होत आहे. आमदार काशीनाथ दाते सरांचा शुभ संदेश घेऊन भास्कर अण्णांचं आगमन होतोय. प्रवीण शेठ उचाळे आपण या ठिकाणी उपस्थित झालात. आपला संघ इथे खेळतोय, आपलं मनापासून सहर्ष स्वागत करूया. त्याच्या समेत रामदास शेठ उचाळे आपलं आगमन या ठिकाणी होत आहे. सगळ्यांचं मनापासून सहर्ष स्वागत. आणि यानंतर मायक्रोफोनवरती आदरणीय प्रवीण शेठ उचाळे, प्रवीण शेठ गायकवाड यानंतर मायक्रोफोनचा ताबा घेतील. शेट देखील लावलं ते चुकीचं झालं. प्रवीण गायकवाड म्हटले असतं तर चाललं असतं. तर धन्यवाद. या ठिकाणी उपस्थित होत आहे सन्माननीय भास्कर अण्णा उचाळे. खास करून क्रिकेटवरती देखील प्रेम करणारे व्यक्तिमत्व अगदी आपण पाहतोय. म्हणजे कुठेही स्पर्धा हो, आमच्या गारखंडी प्रीमियर लीग साठी देखील त्यांच्या वतीनं एक पारितोषिक दिलं गेलं होतं. असं क्रिकेट प्रेमी व्यक्तिमत्व सन्माननीय भास्कर अण्णा उचाळे यांचं निघोज नगरीमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत. 38 वरती 6 गडी बाद, षटक 5व चालू आहे. एक्सप्रेस बॉल, वेगवान चेंडू राजू पाटेच्या हातात जाऊन विसावताना पाहायला मिळतोय. 5 ओव्हरचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपला जातोय. 38 वरती 6 गडी बाद आणि आता टाकले जाईल ते अंतिम षटक. प्रत्येक षटकारासाठी आता 300 रुपयांचं पारितोषिक. सन्माननीय रावसाहेब तात्या वराळ, सन्माननीय भास्कर भाऊ वराळ आणि नुकतेच उपस्थित झाले संघ मालक भास्कर अण्णा उचाळे यांच्या माध्यमातून आता प्रत्येक षटकारासाठी 300 रुपयांचं कॅश प्राइज. शेवटचं षटक स्लॉग ओव्हर आणि प्रत्येक विकेट साठी देखील 500 रुपयांचं पारितोषिक. पहिलवान विजयदादा चिकणे आणि पहिलवान साहेबराव चिकणे, पहिलवान साम्राज्य टाके डोकेश्वर. दोन्ही संघाचे संघ मालक अक्षरशः बसून आहेत. खरं तर मजा येते या मॅच मध्ये. यावेळेला फॉलो थ्रू मध्ये चांगलं कलेक्शन, डायरेक्ट शूटचा प्रयत्न त्या ठिकाणी, अनेक घडामोडी अगदी आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. सिंगल प्राप्त केली जाते. एक धाव त्या ठिकाणी येताना पाहायला मिळते. 39 वरती धावफलक 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. संघर्ष जारी. पाहायचंय कोण कुणावरती पडणार आहे भारी आणि आजची सायंकाळ कोण आपल्या नावावरती करणार आहे. येणारा वेळ नक्कीच सांगून जाईल. सागर शेटे या अंतिम षटक टाकत असताना 39 धावा धावफलकावरती. ओ चेंडूचा टप्पा पडल्यानंतर पुन्हा एकदा चेंडू बाहेरच्या दिशेला वळताना पाहायला मिळाला. कटर चेंडूचा उपयोग सागर शेटे करत असताना आपण पाहतो आहे. डॉट बॉल येतोय. निर्धाव स्वरूपाचा चेंडू येताना जो पाहायला मिळतोय. 39 वरती धावफलक स्थिर आहे. अशोक कांडेकर, मोठ्या अपेक्षा आहेत अगदी आपण पाहतोय संघाला. अनेक पारितोषिकांची बरसात होते, उधळण होते. दोन्ही संघाचे संघ मालक या ठिकाणी अगदी आपण पाहतोय संघाचं प्रोत्साहन वाढवत आहेत. यावेळेला लेंथ बॉल पुन्हा एकदा समोरच्या दिशेला खेळला, प्राप्त केली जाईल ती सिंगल. एक धाव घेतली जाते आणि आता स्ट्राईक वरती अतुल पिसाळ पोहोचताना पाहायला मिळतात. 40 धावा धावफलकावरती. 3 चेंडू शेष. संदीप मामा कवाद यांच्या वतीनं अगदी आपण पाहतोय सागर शेटेच्या प्रत्येक विकेट साठी 500 रुपये आणि आता 3 चेंडू या षटकामधले शेष असतील, शिल्लक असतील, बाकी असतील. निघोज नगरीतच खेळाडू आहे अगदी आपण पाहतोय सागर शेटे. चांगली कामगिरी करत असताना 3 चेंडूवरती 2 धावा खर्च केलात. यावेळेला पुन्हा एकदा थोडासा मिस टाइम. प्रयत्न त्या ठिकाणी सुरेख क्षेत्ररक्षकाचा संदेश गाजरे त्या ठिकाणी चेंडूवरती पोहोचताना आपण पाहिलं. चांगला प्रयत्न केला गेला. प्राप्त केल्या जातात त्या 2 धावा. 42 वरती धावफलक 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. अतुल पिसाळ अगदी आपण पाहतोय स्ट्राईक इन वरती खेळताना आपल्याला पाहायला मिळतात. जितना बडा संघर्ष जीत उतनी शानदार होते. यश मिळवण्याच्या उद्देशाने आज प्रत्येक जण मैदानाच्या आतमध्ये आहे. सागर शेटेचे महत्वाचं षटक जारी आहे. यश म्हणजे कर्तृत्वाचा ठसा, यश म्हणजे पूर्णताचा वसा, यश म्हणजे उमलत्या पंखाचं बळ, यश म्हणजे केलेला अप्रतिम खेळ. जो अप्रतिम खेळ करेल तो गाठेल सेमीफायनल. पाहायचंय सेमीफायनल मध्ये कोण जाऊन दाखल होणार आहे. महत्वाची लढत क्वार्टर फायनलचा सामना मैदानाच्या आतमध्ये जारी आहे. सागर शेटे इकॉनॉमिकल गोलंदाजी खरं तर कोणत्या प्रकारचा षटकार चौकार त्यानं खेळू दिलेला नाहीये.
43 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. उलटा चेंडू त्या ठिकाणी अगदी आपण पाहतोय कव्हर पॉइंटला डिक्लेरेशन झोन आहे. धावा मिळतील 2 परंतु चांगली लढत होईल मित्रांनो. 6 ओव्हर मध्ये 45 बनवल्या गेलेल्या आहेत. लो स्कोरिंग वरती देखील लोकनाथ चषकामध्ये सामने रंगलेले आहेत हे आपण पाहिलेलं आहे. त्यामुळे ही लढत देखील रोमहर्षक शेवटपर्यंत होईल. 45 बनवल्यात आणि 46 धावांची गरज पाटील फायटर्स या संघाला जिंकण्यासाठी आवश्यक आहे. अखेरचा सामना, शेवटचा सामना. खर तर सेमीफायनल मध्ये जाऊन कोण दाखल होईल यासाठी हा सामना आहे. तब्बल जिंकणारी टीम 31,001 कमीत कमी नक्कीच कमावणार आहे. आणि पारितोषक माननीय श्री रावसाहेब तात्या वराळ, भास्कर भाऊ वराळ आणि भास्करांना उसाळे संघ मालक. संघ जर जिंकला पाटील फायटर्स संघासाठी तब्बल 5,000 रुपयांचं पारितोषक त्यांच्या माध्यमातून असणार आहे. आणि यस नंतर पारितोषिक सांगितले जाईल परंतु 5,000 आता सद्यस्थितीला सांगितलेले आहेत. धन्यवाद. पहिलं सत्र संपलंय, दुसरं सत्र या ठिकाणी चालू होईल आणि यानंतर पारनेरचा सोनेरी आवाज पुन्हा एकदा आपल्या समोर जोडले जात आहेत. सन्माननीय दीपक मंडले सर यानंतर दुसऱ्या सत्रासाठी आपल्या समोर जोडले जात आहेत. या सर आपला असेल हार्दिक हार्दिक स्वागत. दीपक मंडले सर. हॅलो चेक. ज्यांचे या लोकनाथ चषकाच्या वतीनं आगमन या ठिकाणी झालेलं आहे. नाळ मातीशी निष्ठा जनतेशी आणि शिरापूरची जनता भास्करांना उचाळे यांच्या पाठीशी ज्यांचं आगमन या ठिकाणी झालंय. या स्पर्धेच्या निमित्तानं अण्णांचा या ठिकाणी सन्मान होतोय. प्रभू रामचंद्राची खरतर एक पवित्र शाल, आमच्या लोकनाथ चषकाचा खरतर एक सन्मान चिन्ह देऊन भास्करांना उचाळे आपला सन्मान होतोय. सन्मान करण्यासाठी विनंती करतो मंगेश शेठ लंके आणि गणेश शेठ लंके यांना विनंती करतो. कॅमेरा 1 मिनिट फक्त 1च मिनिट. आणि अण्णांना विनंती करतो आपण कॅमेऱ्याच्या बाजूनं आजचा सन्मान या ठिकाणी घेऊया. मंगेश लंके, गणेश लंके, आदर्श लोकनियुक्त कार्यसम्राट सरपंच शिरापूर नगरी, पारनेर तालुक्याचे खरतर तालुक्याचे अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी भास्करांना उचाळे एका संघाचे संघमालक आहेत. आणि पाटलांची कुठलीही स्पर्धा असू द्या, बक्षिसाला ज्यांच्या तोंडामध्ये नाही असा शब्दच नाही असे आमचे भास्करांना होता. एकदा टाळ्या वाजवा सगळ्यांनी. आणि आनंदचा या ठिकाणी सन्मान होत आहे. संघाचे मालक आहेत आणि आपला मनापासून सहर्ष स्वागत. यानंतर पारनेरचा एक चांगला आवाज आदरणीय दीपकजी मंडले साहेब. धन्यवाद लहू सर. मैदानाच्या आतमध्ये प्रथम फलंदाजी. सगळ्यात अगोदर बक्षीस सांगेल. पाटील फायटरचे जे संघ मालक आहेत त्यांच्या वतीनं बक्षीस आहे. ते पाटील फायटर्स हा सामना जर जिंकला तर तब्बल 10,000 रुपयांचं बक्षीस आहे. 5 तिकडे पाठवते पण 5 मला पाठवा. जाऊया मैदानाच्या आतमध्ये धावफलकावरती. धावफलकावरती धावा आहेत त्या. हे सगळं येतं कुठून नाही का. आपण ते गाणं वगैरे म्हटल्यानंतर एवढं टॅलेंट पाहिल्यानंतर 45 धावा धावफलकावरती, 46 धावांची गरज. सलामीची जोडी राजू पाटे, दुसऱ्या बाजूला ओंकार बुदावंत. या स्पर्धेतला अतिशय महत्वाचा सामना डू ऑर डाय. जो संघ जिंकेल तो थेट सेमीफायनलला त्याकडे पात्र होईल. संदीप मामा कावत यांच्याकडनं 1,000 रुपये. तर पाटील फायटर जिंकले तर 1,000 रुपयांचं बक्षीस आहे. संघ मालकांच्या वतीनं 5,000 रुपयांचं बक्षीस आहे. बाळासाहेब मुंजाळ यांच्या वतीनं 1,000 रुपयांचं बक्षीस आहे. इकडे 10,000 आहे पाटील फायटर्स कडनं. पैलवान सुभाष दादा वराळ यांच्या वतीनं 1,000 रुपयांचं बक्षीस आहे. मॅच फार महत्वाची आहे. 1947 साली देश स्वतंत्र झाला. इथे 47 धावा पाहिजेत क्वालिफाय होण्यासाठी. उद्या एलिमिनेटर सामना खेळण्यासाठी पहिले टॉपचे 2 संघ उद्या क्वालिफायर मॅच नंबर 1 खेळतील. एक संघ जोगेश्वरी ऑलरेडी त्या ठिकाणी एलिमिनेटर त्या ठिकाणी फेरीसाठी क्वालिफाय झालेला आहे. पाहूया पाटील फायटर्स आणि त्यांच्या विरुद्ध पैलवान साम्राज्य हा संघ मैदानावरती आहे. गोलंदाजी मार्क वरती अक्षय तावरे, आयकॉन टू आयकॉन. सामन्याला सुरुवात. पहिला चेंडू राजू पाटेने झरकन भिरकावला आणि चेंडू गेला डिक्लेरेशन झोन मध्ये. समित जोशी सर इशारा करतायत 2 धावांसाठी.
13,000 रुपये आत्ताच आहेत माझ्या बरोबर. त्या ठिकाणी आकडेमोडीचं सुंदर काम आमचे सोहेलभाई आता सोहेलभाई करतायत आणि त्यांची आकडेमोड कधी चुकणार नाही हे मात्र निश्चित आहे. दीपकदादांचं बारीक लक्ष सामन्यावरती आहे, कारण आज त्यांना इथून जिंकूनच आळकुटीच्या दिशेने जायचंय. 2 धावा धावफलकावरती प्रेक्षकांची मोठी गर्दी. निगोज नगरी आजूबाजूच्या पंचक्रोशीतले प्रेक्षक मोठ्या संख्येनं मैदानावरती आहेत. उद्या शेवटचा दिवस, उद्या महाशिवरात्र, उद्या निगोज नगरी दुमदुमून निघणार. ओहो, स्विचिट खेळण्याचा प्रयत्न होता. राजू पाटेनं टास बदलला आणि लगेच अमोल गागरे काहीतरी सुचण्याचा प्रयत्न करतायत. अजूनही रिव्ह्यूचा वापर त्या ठिकाणी केला गेलेला नाहीये. ऑनफिल्ड पंचांनी वाईट बॉल तर दिलाय आणि याच बरोबर फिल्डिंग टीमनं चॅलेंज केलंय अंपायरला. हा चेंडू वाईड आहे की नाही चेक करायचे तिसऱ्या पंचांनी. सुंदर आयोजन केलं, सुंदर नियोजन केलं. लोकनाथ चषकामध्ये उद्या प्रेक्षकांच्या अलोट गर्दीमध्ये महाअंतिम दिवस या मैदानावरती रंगणार आहे. इट्स अ फेअर डिलिव्हरी. नक्कीच स्टान्स चेंज केलेला आहे. स्टान्स चेंज केला तर त्यावेळेस तुम्हाला राईटी बॅट्समन धरलं जातं आणि त्यानुसार तुमचा निर्णय दिला जातो. या काही गोष्टी समजून घ्या. 2 धावा धावफलकावरती मैदानाच्या आतमध्ये महत्वाचा सामना सुरू आहे. पाटील फायटर्स विरुद्ध पैलवान साम्राज्य. चेंडू हवेत उंच खेळलाय. बराच वेळ चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आणि राजू पाटे गळाला लागलाय. फलंदाज बाद. एक और टपका. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे पठारवाडी गावचे युवा उद्योजक माननीय श्री अभिभैया सुपेकर यांची बळीची टाळी. थँक्यू डीजे. दीपकदादा परडवले यांच्या वतीनं बक्षीस येते या विकेटसाठी. संघ मालकांच्या वतीनं बक्षीस येते पाटील फायटरच्या. रावसाहेब दादा वराळ, भास्कर भाऊ वराळ, त्याचबरोबर भास्करांना उचरा यांच्या वतीनं 1,000 रुपयांचं बक्षीस आहे या विकेटसाठी. दुसऱ्या बाजूने आपण पाहतोय पैलवान साम्राज्य टाकडोकेश्वर, पैलवान अमोल शेठ उगले, पैलवान गणेश शेठ शिरतार, पैलवान स्वप्नील शेठ चौधरी, विजयदादा चिकणे, साहेबराव चिकणे यांच्या मालकीचा संघ आहे. आणि राजू पाटे फार स्वस्तात बाद झाला. अक्षय तावरेचं कौतुक आहे. एक मोठा मासा त्यानं गळाला लावला. नवीन बॅटर मॅन फ्रॉम पिंपळनेर संदेश गाजरे मैदानावरती येतोय. धावा कमी आहेत परंतु लो स्कोरिंग सामना नेहमी रंगतोय. आपण अनेक वेळा पाहिलंय. डू ऑर डाय मॅच आहे. जो जिंकेल तो उद्या एलिमिनेटर राऊंड साठी क्वालिफाय होईल. जो पराभूत होईल त्या संघाचा या स्पर्धेतला प्रवास थांबणार आहे. अक्षय तावरे राईटी बॅटर समोर आलाय. राईट मोर द विकेट. कॉमेंट्री बॉक्स कडनं हा चेंडू हवेत उंच खेळला. क्षेत्ररक्षक दूरवर चेंडूच्या खाली येतोय. 2 जण तिकडे आणि अशोक कांडेकर दोघात तिसरा. आता सगळं विसरा. अमोल गागरेचा संताप त्याच्या चेहऱ्यावर तुम्ही पाहू शकता. काय करताय तुम्ही दोघे? तुम्हाला मॅच कुठल्याही कळतंय का? असं खेळायचं असेल तर तुम्ही घरी का गेले नाहीत असंच अमोल गागरेला म्हणायचं असेल. कारण हा कॅच फार महत्वाचा आहे. कॅच पेक्षा त्याने धावा फार महत्वाच्या. बरोबर अक्षय तावरेनं जाळं विणलं होतं. जाळ्यात अलगद सापडला होता संदेश गाजरे. वेळेला जाळं फाटकं निघालं. बॅकफुटला चेंडू पंच केलाय. सुंदर स्क्वेअर कटचा फटका. ओंकार उदावंत कडनं तुम्हाला असे क्लासिक फटके पाहायलाच मिळतील. चेंडू डिक्लेरेशन झोन मध्ये जातोय 2 धावांसाठी. धावफलकावर धावा आहेत त्या 5. शेवटचे 31 चेंडू आणि 41 धावांची गरज आहे. मोठा 16 आयोजित केला. असं वाटतंय का तिसरा दिवस आहे? असं वाटतंय स्पर्धा सुरू होऊन 3 तास सुद्धा झाले नाहीत. पाहता पाहता तिसरा दिवस संपत आला. आयोजकांनी एक मोठी मेजवानी दिली क्रिकेट रसिकांना. परत एकदा बॅकवर्डला चेंडू कट केलाय. ओंकारला माहिती आहे हेच फटके मला खेळायचे आहेत. रिस्क घ्यायची गरज नाही. चांगल्या प्रकारे तो चेंडू गॅप मधून बाहेर काढतोय. 2 धावांनी धावफलक पुढे जाईल. 7 धावा धावफलकावरती आहे. एका बाजूने आपण पाहतोय पाटील फायटर, दुसऱ्या बाजूने पैलवान साम्राज्य टाकडोकेश्वर. राजू पाटे आणि सहकारी डगआउट मधनं तिकडे टाळ्यांचा गजर करतात प्रत्येक धावेसाठी. कारण त्यांना माहिती आहे प्रत्येक धाव त्यांना सेमीफायनलच्या प्रवेशद्वाराकडे एक पाऊल पुढे नेणार आहे. सुनील ढोकळे, अमोल आलाट अजूनही मैदान सोडलं नाही. निराश नक्कीच त्या ठिकाणी चेहरे आहेत. भरपूर प्रयत्न केले. काल सुनील ढोकळे यांनी फिनिश पक्षाप्रमाणे उंच भरारी घेणारी खेळी साकार केली. आपल्या संघाला त्या ठिकाणी पराभवाच्या गर्तेतनं बाहेर काढलं. अमोल आल्लाटनं भरपूर प्रयत्न केले परंतु 5 चेंडू बाकी राहिले. संघ सामना हरला आणि 0.3 एवढ्या मार्जिननं संघ स्पर्धेबाहेर फेकला गेला. समोरच्या संघाचा रन होता 0.8 आणि यांच्या संघाचा रन होता 0.5. फक्त
0.3च्या नेट रन रेट मुळे त्यांचा संघ स्पर्धेच्या बाहेर निघून गेला. 7 धावा धाव फलकावरती वेताळबाबा स्टेडियमवर रंगलेला त्या ठिकाणी भव्य दिव्य थरार. अमोल गागरे टू संदेश गाजरे, चेंडू हवेमध्ये आहे, क्षेत्राच्या चेंडूच्या मागे पळतोय मयूर शिरतर. एक धाव पळून पूर्ण केली गेली, दुसरी घेण्याचा प्रयत्न आणि जोपर्यंत थ्रो येईल तोपर्यंत आरामात 2 धावा पळून पूर्ण केल्या गेल्या. अमोल गागरे प्रत्येक चेंडूवरती खेळाडूंना प्रश्न विचारतोय, तुम्ही नक्की करताय काय? कारण ही प्रेशर सिच्युएशन आहे. 1983चा वर्ल्ड कप फक्त 183 धावा भारतीय संघाने बनवल्या. जगातल्या कुठल्याही पंडिताला विचारलं गेलं असतं भारतीय संघ त्या ठिकाणी वेस्ट इंडिजला पराभूत करेल का, सगळ्यांनी सांगितलं असतं अजिबात नाही. परंतु तो चमत्कार झाला. क्रिकेट हा चमत्कारांनी भरलेला खेळ आहे. राईट आर्म राऊंड द विकेटचा मारा, हा चेंडू ऑफ स्टंपच्या बराचसा बाहेर. नो बॉलचा इशारा समीर जोशी सरांचा. आणि इथे आपण पाहतोय पंचांवरती नक्कीच तिकडे सांगितलंय तुम्ही चेक करा, तिकडे टेक्नॉलॉजी आहे, तिकडे रिव्ह्यू आहे सर, काय अंपायर कॉल आहे? बॉलिंग टीमचा रिव्ह्यू आहे. मंगेजी भागवत यांचं आगमन, सुखदेवजी ढवळे यांचं आगमन, हार्दिक स्वागत. शंकरशेठ वराळ यांचं आगमन, हार्दिक स्वागत. उद्या महाराज एक माईक तुमच्या खिचेत ठेवायचा, नावं सगळी तुमच्या वाट्याला, बाकी बोलणं आमच्या वाट्याला. धाव फलकावर 10 आहेत त्या 10 धावा एका गड्यांच्या मोबदल्यामध्ये. तिसऱ्या पंचाकडे निर्णय गेलाय. ऑफ स्टंपच्या बाहेर चेंडू पिचच्या लाईनच्या बाहेर पडलाय का? इट्स अ नो बॉल. याचा अर्थ रिव्ह्यू अनसक्सेसफुल झालाय. बॉलिंग टीमला आता परत रिव्ह्यू घेता येणार नाही. एका टीमला आपण एका इनिंग मध्ये एक रिव्ह्यू ठेवलेला आहे. 10 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. राईट आर्म राऊंड द विकेट, चेंडू ऑफ साइडला कव्हर्स मध्ये खेळत लॉंग ऑफ खेळून दिलाय. ओहो, यापेक्षा मोठं दुर्दैव काय म्हणायचं? यापेक्षा मोठं दुर्दैव काय म्हणायचं? चौकार 4 धावा. बजाव. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. हॉटेल कोळीवाडा, मळगंगा चिकन मटन सेंटर निघोज. तो क्षेत्ररक्षक हेच म्हणत असेल, देवा हे माझ्याच नशिबाला का? बरोबर तोंडासमोर दगड आला आणि चेंडू तिकडनं डिफ्लेक्ट झाला. 14 धावा धाव फलकावरती. ओ चांगला चेंडू. कारण तिकडे मला वाटतं क्षेत्ररक्षण करणारे खेळाडू आहेत, चेहऱ्यावरती प्रचंड तणाव दिसतोय, कारण त्यांना माहिती आहे मॅच फार महत्वाची आहे. परंतु सगळ्यांनी डोळ्यांनी पाहिलं, तो चेंडूच्या बरोबर आडवा आला. चेंडू तिकडे दगडावरती आपटल्यानंतर सरळ 2 फूट बाजूला निघून गेला. काय करणार? 14 धावा धाव फलकावरती. तो दगड नशीब घडवणार का त्या ठिकाणी बॅटिंग टीमचं? हा चेंडू ऑन साइडला खेळला गेला आणि इथे किती सुंदर फटका सजवलाय. झेल सोडला होता, विसरता येणार नाही संदेश गाजरेचा सुंदर चौकार. 4 धावा. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. हॉटेल कोळीवाडा, मळगंगा चिकन मटन सेंटर निघोज. प्रोप्रायटर शैलेश शेठ राऊत व विलास शेठ वराळ. थँक्यू डीजे. 26 चेंडू 28 धावांची गरज. पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा. पहिल्या चेंडूवरती अक्षतावरने बरोबर गंडवलं होतं संदेशला. यावेळेस ऑन साइडला खेळला जोरदार फटका. विजयाचा संदेश घेऊन येणारा एक घणाघाती षटकार. फटका असा धुवाधार. हा गेला षटकार पहिलवान सुभाष शेठ वराळ यांचा खतरनाक षटकार. थँक्यू डीजे. 24 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. शेवटचे 25 चेंडू आणि 22 धावांची गरज. किती बॉल गेले दीपकराव स्पर्धेत आतापर्यंत? काय हिशोब लावलाय का नाही? का बेहिशोबी मालमत्ता आहे? आतापर्यंत बेहिशोबाने चेंडू हरवले गेलेत. परंतु स्पर्धा इथे आपल्याला पूर्ण करायचे म्हटलं त्याकडे पाहून चालणार नाही. 24 धावा धाव फलकावरती. हा चेंडू सरळ ड्राईव्ह केला ऑन साइडला. फिल्डर दुर्बन चेंडूच्या मागे एक धाव तर पळून पूर्ण केली गेली. क्षेत्ररक्षक चेंडू अडवणार का? नक्कीच त्या ठिकाणी चेंडू अडवला गेलाय. 2 धावा तर पळून पूर्ण केल्या गेल्या. तिसरी धाव पळून पूर्ण होते का? तो पहा क्षेत्ररक्षक स्क्वेअर लेग वरनं तिकडे लॉंग ऑनच्या जवळपास आलाय. 3 धावा. महागडे षटक. धावफलक पुढे जातोय. धावफलकावरती धावा आहेत त्या 27 धावा. शेवटचे 24 चेंडू 19 धावांची गरज पैलवान साम्राज्य संघाला सेमीफायनल मध्ये प्रवेश करण्यासाठी. उद्या सकाळी 10 वाजता बरोबर पहिला चेंडू पडेल. उद्या मला वाटतं मान्य श्री संग्राम भैया जगताप परत या मैदानावरती हजेर लावणार आहेत. उद्या भोसरीचे दमदार आमदार महेशदादा लांडगे सुद्धा या मैदानावरती उपस्थित लावतील. सन्मान्य राजमामा भोळे जळगाव शहराचे आमदार हे सुद्धा उद्या मैदानावरती येतील. इतर सुद्धा अतिशय उत्तुंग कामगिरी केलेली व्यक्तिमत्व या मैदानावरती येतील. आणि उद्या निघोज नगरीतलं क्रिकेट परमोच्च आनंदाच्या बिंदूवरती पोहोचेल. आणि तो थरार पाहायला तुम्ही सगळ्यांनी मैदानावरती यायलाच लागतंय. 27 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. 24 चेंडू 19 धावांची गरज आहे. भैया खर्डे कानूर मेसाई गावचा खेळाडू राईट आर्म राऊंड द विकेट येतोय.
ओ क्रॉस बॅटेड करण्याचा प्रयत्न, मोठा अपील केलं आणि पंचांनी कळवलं हा व्हाईट बॉल. अल्ट्रा एज सिस्टीम हॉटस्पॉट आपल्याकडे उपलब्ध नाही. त्या ठिकाणी कॉट बिहाइंडचा विकेट पूर्णपणे पंचांवरती तो निर्णय अवलंबून आहे. आणि समित जोशी जर तेच सांगतायत मित्रांनो, तुम्ही विनाकारण अपील माझ्या दिशेने करताय. कारण पंचांना जे वाटतं ते फार महत्वाचं आहे. पंच म्हणजे दुर्दैवी सभ्यग्रस्त असं अनेक ठिकाणी म्हटलं गेलंय. पंच हे दोन असे व्यक्ती आहेत ज्यांना सगळ्यात जवळनं मॅच पाहायला मिळते, परंतु त्याचं त्यांना फार मोठं नुकसान असं होतं सांगेल या चेंडू नंतर. उसळी घेणारा चेंडू, डॉट बॉल, डायरेक्ट हिटचा प्रयत्न होता. गरज होती का या डायरेक्ट हिटची? हाच प्रश्न नक्की सतावतोय. एकेका धावेला फार मोठं महत्व आहे. 22चा इशारा, पंचांचा धावफलक पुढे जाईल. 29 धावा, शेवटचे 23 चेंडू, 17 धावांची गरज आहे. 1-2 विकेट, एखादे 2 डॉट बॉल, पाहता पाहता सामन्यात रोमांचकता टिकून ठेवतील. सामना संपणार नाही, तो सुरू आहे मोठ्या जोशामध्ये. हलक्यातनं चेंडू खेळला, किती डोक्यानं खेळतोय पहा ओंकार उदावंत. अनेक वेळा अनेक खेळाडू म्हणतात मला चॅम्पियनचीच बॅट पाहिजे, मला डबल एचीच बॅट पाहिजे, मला गेम चेंजरचीच बॅट पाहिजे, किंवा मला अजून दुसरे कुठले युनिक फलंदाजीचीच बॅट पाहिजे. परंतु मित्रांनो, क्रिकेट हे बॅट पेक्षा डोक्यानं जास्त खेळलं जातं आणि ते डोकं वापरतोय ओंकार उदावंत मैदानाच्या आतमध्ये. ऑन साइडला खेळलेला फटका, चेंडू जातोय सरळ लॉंग लेगच्या दिशेला. क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागून येतोय. एका धावेनं धावफलक पुढे गेलाय. धावफलकावरती धावा आहेत त्या 31 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. 2.3 षटकांचा खेळ संपलाय. शेवटचे 21 चेंडू आणि 15 धावांची गरज आहे. प्रत्येक जण मैदानावरती डगआउट मध्ये तुम्हाला उभा राहिलेला दिसेल. प्रेक्षकांचं बारीक लक्ष आहे, कारण जो संघ ही खरं तर डायरेक्ट क्वार्टर फायनलच आहे. स्विचिटचा प्रयत्न, वा ओंकार बरोबर वेळेला सुंदर कामगिरी करतोय. डिक्लेरेशन झोन, धावा मिळतील 2 धावांनी धावफलक पुढे गेलाय. 33 धावा धावफलकावरती. शेवटचे 20 चेंडू, 13 धावांची गरज आहे. ओंकारला माहिती आहे आता कोपरे झाणायचेत, समोर खेळून काही उपयोग नाहीये, कारण धावा आहेत कमी, चेंडू आहेत जास्त. पाटील फायटर्स आणि त्यांच्या विरुद्ध पैलवान साम्राज्य टाकलं ढोकेश्वर. ओहो, इथे पंचांचं बोट आकाशाकडे, फलंदाज बाद. सामना मित्रांनो अजूनही संपलेला नाहीये. सामना अजूनही नक्कीच मैदानाच्या आतमध्ये जसा तसा आहे. एक और टपका. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे पठारवाडी गावचे युवा उद्योजक माननीय श्री अभिभैया सुपेकर यांची बळीची टाळी. थँक्यू. नवीन फलंदाज विजया लाट, या फलंदाजानं सुद्धा चांगल्या प्रकारची कामगिरी आतापर्यंत केलेली आहे या मैदानामध्ये. शेवटचे चेंडू शिल्लक आहेत ते 19, 13 धावांची गरज आहे. भैया खर्डे एक महत्वाचा बळी मिळवला. धावफलकावरती धावा कमी आहेत, परंतु विजयाची गॅरंटी देणारे धावफलक कधीच क्रिकेटमध्ये तयार झालेला नाही. त्यामुळे शेवटच्या चेंडूपर्यंत, शेवटच्या विजयी धावेपर्यंत आपल्याला वाट पाहावी लागेल. नक्की जिंकणार कोण याकडे साऱ्या क्रिकेट जगताचं लक्ष लागून आहे. पाहूया मैदानाच्या आतमध्ये काय होत आहे. 19 चेंडू, 13 धावा. समोर आहे तो मात्र विजया लाट. सामना करेल भैया खर्डेचा. उसळी घेणारा चेंडू अपरकट केलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी फार दूर आणि चेंडू जातोय सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. केवळ 1 धाव मिळेल. धावफलकावरती धावा आहेत त्या 34 धावा. शेवटचे 12 चेंडू, माफ करा, शेवटचे 18 चेंडू आणि 12 धावांची गरज. मयूर शिरतरच्या दिशेनं गोलंदाजीला मला वाटतं या स्पर्धेमध्ये पहिल्यांदा मयूर बॉलिंग करेल. वासुंदे गावचा आपल्या मला वाटतं पारनेरच्या जवळपास उत्तर टोकाच्या दिशेला असलेलं वासुंदे गाव, आणि त्या वासुंदे गावचा खेळाडू आहे मयूर शिरतर. मयूर शिरतर मैदानाच्या आतमध्ये सामना तसं पाहिलं तर बराचसा पैलवान साम्राज्य टाकडोकेश्वरच्या दिशेने झुकलेला आहे. परंतु क्रिकेटचा खेळ आहे मित्रांनो. या खेळाला फार रोमांचक खेळ असं म्हटलं जातं. खेळाडूंनी बॉन्डलाईनच्या बाहेर नाही, विनंती आहे.
पहिला चेंडू डॉट बॉल, 17 चेंडू 12 धावा. काय माहित मयूरशीर तर मिडन टाकून गेला तर, काय माहित पटकन 2 विकेट आल्या तर, परंतु हेही होऊ शकतं की विजय 2 फटके जोरदार मारेल, याच ओव्हरमध्ये संपून पण टाकेल. क्रिकेटमध्ये काहीच सांगता येत नाही. 17 चेंडू 12 धावा. याच बरोबर मोठा फटका डीप स्क्वेअर लेगला विजय अल्हाटच्या बॅट मधून येतोय, घणाघाती षटकार. फटका असा धुवाधार, हा गेला षटकार. पहिलवान सुभाष शेट वराळ यांचा खतरनाक षटकार. थँक्यू. उद्याचा पहिला सामना मी तुम्हाला आत्ताच सांगून ठेवेल. उद्या सकाळी क्वालिफायर मॅच नंबर 1 जी होणार आहे, स्वर्गीय शेखरदादा शेळके रिया 11 आणि त्यांच्या विरुद्ध मळगंगा माता 11, हा क्वालिफायर सामना क्रमांक पहिला होईल. त्यातनं जो संघ खेळेल जिंकेल तो थेट फायनल मध्ये पोहोचेल. आणि त्यानंतर इलिमिनेटर मॅच नंबर सामना याच बरोबर षटकार आणि पैलवान साम्राज्य टाकडोकेश्वर संघ इलिमिनेटर राऊंड मध्ये जाऊन दाखल. हार्दिक अभिनंदन. फटका असा धुवाधार, हा गेला षटकार. पहिलवान सुभाष शेट वराळ यांचा खतरनाक षटकार. उद्या क्वालिफायर मॅच नंबर जी होईल टॉपर मध्ये, त्यात माता मळगंगा 11 विरुद्ध स्वर्गीय शेखरदास शेळके रिया 11 निघोज, या 2 टीम मध्ये क्वालिफायर मॅच नंबर 1 होईल. तर एलिमिनेटर सामना पैलवान साम्राज्य टाकळोकेश्वर आणि त्यांच्या विरुद्ध जोगेश्वरी फायटर्स, बरोबर ना, जोगेश्वरी फायटर्स विरुद्ध पैलवान साम्राज्य टाकळोकेश्वर, हा एलिमिनेटर सामना क्रमांक 2 होणार आहे उद्या. ओंकार उदावंत आपण मॅन ऑफ द मॅच चे मानकरी आहेत. तुम्हाला घाई असेल हरकत नाही, त्यांच्या टीम मधले कुणीतरी सहकारी या आणि ओंकारच्या वतीने मॅन ऑफ द मॅचचा स्वीकार करा. किंवा उद्या सुद्धा ओंकार येईल, उद्या ओंकारला आपण ती मॅन ऑफ द मॅच देऊ, हरकत नाही. विजयदादा निश्चित यांच्याकडनं 200 रुपये आकाश बॉम्बेसाठी प्रत्येक षटकाराला, तर 200 रुपये त्या ठिकाणी त्यांनी घेऊन जायचे. 402 षटकाराचे 400 रुपये त्यांनी घेऊन जायचे आहेत. लवनिश्चित आपणही संपर्क करा.